झालेला आहे। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन करतोय आणि हे आंदोलन देखील आम्हाला कोणी करायला देत नाही आहेत। तर मला इथं कुठेतरी आम्ही कुठेतरी बाहेरच्या देशामध्ये राहतोय काय असं आम्हाला वाटायला लागलंय। तर म्हटलं तर सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही दडपशाही नाही आहे का? कर्नाटक पोलीस सकाळपासून दडपशाही करते। खानापूरच्या समिती नेत्यालाही अटक करण्यात आली आहे। 100% सर्वांना अशी दडपशाही चालू आहे। काय बोलू, हे काय नवीन नाही आहे। डिस्टन्स ಮಾಡಿ आणि आम्ही त्याप्रमाणे डिस्टन्स ಮಾಡಿ सब डिस्टन्स ಮಾಡಿ बेळगाव कारवारी निपाणी विदर्भाचा संयुक्त महाराज बेळगाव कारवारी निपाणी विदर्भाचा संयुक्त महाराज बेळगाव कारवारी निपाणी दादागिरी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। बेळगाव कारवारी निपाणी विदर्भाचा संयुक्त महाराज रहेंगे तो जेल में, नहीं तो महाराष्ट्र में तुम्ही किती आमचं आंदोलन आम्ही लढत शुभम कर्नाटक सरकारचा आम्ही बेळगाव कारवार निपाणी विदर्भाचा संयुक्त महाराष्ट्र बेळगाव आमच्या हक्काचे नाही दादागिरी नाही कर्नाटक सरकार असंच आमच्यावर अन्याय करत आहे तर आम्ही गप बसणार नाही। आता महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांना मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो, त्यांनी सुद्धा रस्त्यावर उतरण्याची आता वेळ आली। सर्व नेत्यांनी इथं उतरायचं आहे। आपला पक्षभेद सोडून कुठल्याही पक्षाचा असू दे, परंतु ज्या वेळेला आमच्यावर अन्याय होतं त्यावेळेला सर्व पक्षाला आम्हाला न्याय करायचा नाही। कर्नाटकाचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आणि याच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीनं दरवर्षीप्रमाणे महामेळावा आयोजित करायचं ठरलं होतं आणि त्याप्रमाणे काल त्यांनी तोंडी सांगितल्याप्रमाणे आम्ही वॅक्सिन डेपोवरती महामेळावा घेण्यासाठी गेलो असताना आम्हाला तिथं प्रमुख लोकांना अटक करण्यात आली आणि अटक करून आता त्यांनी आम्हाला APMCमध्ये मार्केट यार्डमध्ये नवीन जे रयत भवन दोंदळा मार्केटमध्ये बांधलेलं आहे त्या मार्केटमध्ये आणलेले आहेत। तसं पाहता हे काय आम्हाला नवीन नाही, परंतु काल तोंडी परमिशन देऊन तिकडं करा म्हणून सांगायचं आणि आज असा बरे फसवेगिरी करायची हे निदान सरकारी अधिकाऱ्यांना तरी शोभत नाही। पण अशा प्रकारे वागणं हे कर्नाटक सरकारला काही नवीन नाही आहे, पण तरीसुद्धा जास्तीत जास्त लोकांना अरेस्ट होऊन आपला निषेध आणि विरोध नोंदवावा अशी मी विनंतीने आवाहन करत आहे। हिवाळी अधिवेशनाविरुद्ध बेळगावमध्ये नेहमीप्रमाणे आज महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं त्यांना आधीच परवानगीसाठी पत्रही दिलं होतं। सर्वोच्च न्यायालयानं आदेश देऊनसुद्धा इथलं जे प्रशासन अशा प्रकारची वर्तणूक करते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधामध्ये आहे। संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीला अधिकार दिलेला आहे आपलं मत मांडण्याचा, तसा बेळगाव आणि सीमा भागातील सर्व मराठी नागरिकांना आपलं मत मांडण्याचा आणि या अधिवेशनाविरुद्ध निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे। असं असतानासुद्धा
पोलिसांनी अत्यंत आपल्या डोकं चालवून आम्हाला व्हॅक्सिन डेपोवर जाण्यास सांगितलं आणि तिथे गेल्यावर प्रत्येक नागरिकाला त्यांनी अटक सत्र सुरू केलेलं आहे. याचा आम्ही पहिल्यांदा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करत आहे. हे असं जरी असलं तरी बेळगावची जनता यामुळे खचून जाणार नाही असा आमचा विश्वास आहे. याच्या दुप्पट वेगानं उरलेली जनता या भागामध्ये आपलं म्हणणं मांडेल अशा प्रकारचा विश्वास आम्हाला आहे. तेव्हा जनतेनं अशा प्रकारची ही वर्तणूक वागणूक लक्षात ठेवून एकजुटीनं यापुढचा लढा देऊन हा संपूर्ण भाग महाराष्ट्रात जाईपर्यंत स्वस्थ बसायचं नाही हा निर्धार आज केला पाहिजे. आज कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये होत आहे. या अधिवेशनाला कणखर विरोध म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं आम्ही महामेळाव्याचं आयोजन केलं होतं. पोलीस शासनानं दडपशाहीचा अवलंब हा प्रत्येक वेळेला केलेला आहे. यावेळेला मात्र त्यांनी संभाजी चौकामध्ये तुम्ही हे न करता तुम्ही लेले ग्राउंडवरती वॅक्सिन डेपोवरती करा असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्या ठिकाणी भरमसाठ असा फौजफाटा लावून त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना अटक करायचं सत्र त्यांनी चालू केलं. ह्या पोलिसांच्या दडपशाहीला आणि दिशाभूलला प्रथमत आम्ही त्या पोलीस प्रशासनाचा ह्या ठिकाणी निषेध करतो. कारण न्यायव्यवस्था हे सर्वांसाठी सारखीच आहे. देशाच्या इतिहासामध्ये प्रत्येकानं आपापल्या परीनं आपलं म्हणणं मांडणं हे गरजेचं आहे आणि प्रत्येकाला तो हक्क आहे. तरीसुद्धा ह्या ठिकाणचं सरकार आम्हाला ह्या ठिकाणी आपल्या परीनं दडपशाहीचं काम ह्या ठिकाणी करत असतं आहे आणि हा निषेध म्हणून महामेळावा आपण केलेला आहे. आपण कुठे जरी आम्हाला अटक झाली तर त्या ठिकाणी आम्ही मराठीच्या संरक्षणात आम्ही त्या ठिकाणी तो महामेळावा आयोजन करणार. भलं जरी यांनी स्टेशनमध्ये घेऊन गेलं तर स्टेशनमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी हे आयोजन करणारच आहोत. आणि माझी एक सर्व बेळगाव सीमा भागातील खानापूर तालुक्यातील सर्वांना माझी विनंती आहे, जरी या नेतेमंडळीनं अटक केली असेल तरी आज रात्री प्रत्येक गावागावामध्ये या महामेळावा प्रत्येक गावागावामध्ये घडवून आणावा अशी मी सर्वांना माझ्यातर्फे विनंती करतो.